या इन्स्टंट युगात आपल्याला कुठल्याही गोष्टीचा निकाल हा लवकर पाहिजे असतो. ती गोष्ट आपण केली आणि लगेच आपल्याला निकाल मिळाला, अशी आजच्या पिढीची धारणा असते. पण कुठलीही डिग्री, कुठलीही परीक्षा दिल्यावर मला काही काळ त्याची वाट बघावी लागते निकाल येण्याकरता. काही काळानेच त्या गोष्टीचा निकाल येतो आणि त्याचं फळ तुम्हाला मिळतं. तर आपल्या चातुर्मास्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये अजून एक व्रत सांगितलेले, त्याला मंगळागौरी व्रत असं म्हणतात. आजकालच्या पिढीला वर्षभर संकल्प सोडायचा त्या व्रताचा. वर्षभर त्या व्रताच्या निमित्ताने गाणे, फुगड्या, खेळ खेळणे, उखाणे घेणे हे करून देवीची पूजा करून त्या व्रताचं उद्यापन करून टाकायचं, ही या पिढीची धारणा झालेली आहे. पण मंगळागौरीचं व्रत जे आहे ते पंचवर्षात्मक सांगितलेलं आहे, म्हणजे 5 वर्षांचं. 5 वर्ष हे व्रत आचरण आपल्याला स्त्रियांना करायचं आहे. तर नवीन पिढीला प्रश्न पडेल की 5च वर्ष का? तर यामध्ये पुरोहितांचा, ब्राह्मणांचा काही स्वार्थ आहे का? पण असं नाहीये. स्वार्थ कोणाचाच नाहीये. हे व्रत का करायला सांगितलेलं आहे की त्या नवविवाहितेला, त्या मुलीला तिचं आयुष्य सुखी, समृद्ध आणि सौभाग्याची प्राप्ती तिला व्हावी, याकरता या मंगळागौरी व्रताचं 5 वर्ष आचरण करायचं आहे. तर मंगळागौर म्हणजे काय? तर नुसतंच खेळ खेळणे, उखाणे घेणे किंवा गाणे म्हणणे हे म्हणजे मंगळागौर व्रत नव्हे. मंगळागौर व्रत म्हणजे काय? तर साक्षात अन्नपूर्णा आदिमाता पार्वती देवीचे स्वरूप आहे मंगळागौर. एक ऊर्जेचे उत्तम संवाहक किंवा उत्तम प्रतीक मंगळागौर व्रत आहे. या व्रताच्या माध्यमातून आपल्याला देवीची पूजा, देवीची कथा ही 5 वर्ष निरंतर आपल्याला या व्रताचं आचरण करायचं आहे. आणि आचरण केल्यानंतर मग आपल्याला सगळ्यात पहिलं वर्ष जे असतं मंगळागौरीचं, नवीन आलेली विवाहित जी मुलगी असते त्या घरामध्ये, त्या कुळामध्ये, तिला सगळ्या लोकांशी जमवून घेणं, एक प्रकारे त्या घरामध्ये आपल्याला स्वतःला ॲडजस्ट करणं किंवा त्या घरामध्ये आपल्याला लोकांशी एक छान नातं तयार करणं, याकरता पहिलं वर्ष त्यामध्ये निघून जातं. पण 5च वर्ष का? एका वर्षामध्येही हे व्रत होऊ शकतं, पण 5च वर्ष का? तर पहिलं वर्ष म्हणजे काय? नवीन, आपण त्या घराकरता नवीन असतो, त्या घरामध्ये आपली ओळखी होणं, त्या घरातले जे नातेवाईक असतात त्यांच्याशी आपण एक प्रकारे आपलं नातं तयार करणं, यामध्ये पहिलं वर्ष निघून जातं. दुसरं आणि तिसरं वर्ष, या दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षामध्ये काय होतं की त्या घरातल्या चालीरीती, त्या घरातल्या परंपरा, त्या घरातल्या ज्या काही गोष्टी असतात, परंपरा असतात, त्या आपण जाणून घेणं आणि त्या आपण फॉलो करणं त्या परंपरांना. चौथं आणि 5वं वर्ष, घरामध्ये नवीन एका गोष्टीची चाहूल लागत असते, घरामध्ये संतती येते जन्माला आणि त्या संततीच्या जन्मामुळे अजून एक नातं आपलं त्या घरामध्ये, त्या कुळामध्ये दृढ होत जातं. म्हणून अशी 5 वर्ष आपल्याला त्या कुठल्याही गोष्टी करता, त्या व्रताकरता आपल्याला द्यायची आहे. कारण 5 वर्षानंतर एक प्रकारे आपलं नातं जे असतं ते घट्ट आणि पक्क होतं त्या घराशी, आपल्या विवाहित आपल्या जोडीदाराशी. म्हणून हे मंगळागौर व्रत आपल्याला 5 वर्ष करायला सांगितलेलं आहे. कारण आपल्याला कुठल्याही डिग्री, कुठल्याही शिक्षणाला 5 वर्ष, 3 वर्ष सहज लागतात, त्यानंतरच आपल्याला ती डिग्री प्राप्त होते. तसंच हे मंगळागौरी व्रताचं आहे. त्या मंगळागौरी व्रताचं फळ हे 5 वर्षांनी पंचवर्षात्मकच सांगितलेलं आहे. हे 5 वर्ष, पहिलं वर्ष आणि शेवटचं वर्ष, तुम्ही 5 मंगळवार, पहिला मंगळवार किंवा शेवटचा मंगळवार गुरुजींना बोलवा, त्यांच्याकडनं उत्तम प्रकारे पूजा, तुम्ही सर्व यथासांग पूजा करून घ्या. आणि कथा ही महिलांनीच वाचायची आहे. गुरुजी वाचतात तो भाग वेगळा, कारण आजकाल पुष्कळ जणांना मराठी सहज वाचता येत नाही, म्हणून गुरुजी त्या निमित्त गुरुजी वाचतात. पण ही कथा जी आहे मंगळागौरी व्रताची, ही स्त्रियांनीच वाचायची आहे. बाकी पहिला मंगळवार आणि शेवटचा मंगळवार, या दोन्ही मंगळवारांना तुम्ही गुरुजींना बोलवा आणि त्यांच्याकडनं विधिवत यथासांग पूजा करून घ्या. आणि बाकीचे जे मंगळवार आहेत, समजा कोणी ऑफिस वर्कवाले असतील किंवा ऑफिस काम करणारे असतील, वर्क फ्रॉम होम असतील किंवा त्यांना वेळ मिळत नसेल, तर त्यांनी काय करायचं आहे, जी आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा किंवा कोणाकडे महादेव असतात त्यांची पूजा आपल्याला करायची आहे. त्यांना हळदी कुंकू व्हायचं, फूल व्हायचं, पंचोपचार पूजा करायची, गंध, फूल, हळदी कुंकू, नैवेद्य दाखवायचा
ज्या काही पत्री आपल्याला उपलब्ध असतील त्या पत्री वाहायच्या, देवीची आरती करायची, कथा वाचायची, हे आपण बाकीच्या मंगळवारी करू शकता, की जेणेकरून आपल्याला असं वाटेल की प्रत्येक मंगळवारी आपल्याला गुरुजींना बोलवावं लागेल, त्यांच्याकडनं आपल्याला पूजा करावी लागेल, तेवढा आपल्याजवळ वेळ नाहीये. तर तुम्ही हे करू शकता, की जेणेकरून 5 वर्षाच्या व्रतामध्ये खंड पडणार नाही आणि 5 वर्षाचं व्रत तुमच्याकडनं अविरत होईल. नमस्कार.